या 4 कारणांमुळे सोयाबीनचा दर या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत 9,000 रुपये पार होणार। व्यापाऱ्यांकडून जोरदार सोयाबीनची खरेदी सुरू असलेला सोयाबीनचा हंगाम हा जोरदार सुरू आहे। मग यामध्ये राज्यातील शेतकरी त्या ठिकाणी सोयाबीनची मळणी करताना दिसत आहेत, तर काही शेतकरी मळणी झालेले सोयाबीन बाजारामध्ये आणताना दिसत आहे। राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी अकोला असेल, जालना असेल, चिखली असेल, लातूर, मेहकर, दर्यापूर, जिंतूर या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने 6,000 रुपयांचा टप्पा पार केला। यामध्ये पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक दर मिळतोय, तर वाशिम बाजार समितीमध्ये जे काय बियाण्याचं सोयाबीन आहे त्याने जवळपास 8,000 रुपयाचा टप्पा देखील पार केला। सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी, या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले, यामुळे उत्पादन हे त्या ठिकाणी आता घटणार आहे। यामुळे सोयाबीनला देखील मागणी वाढलेली आहे, सोयाबीन तेलाला त्या ठिकाणी दर वाढलेले आहेत। एकंदरीतच सोयाबीनच्या दरवाढीसाठी पोषक वातावरण राज्यामध्ये आणि देशामध्ये तयार झाले आहे। याशिवाय आंतरराष्ट्रीय घडामोडी देखील त्या ठिकाणी वाढलेल्या आहे। खुल्या बाजारातील जे काही व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांच्या मते हे वातावरण जर असंच राहिलं तर येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत सोयाबीनला 9,000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर त्या ठिकाणी मिळू शकतो। आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा। पहा शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचे बाजारभाव हे मुख्यत्वे करून त्या ठिकाणी सोयाबीनचं पेरणी क्षेत्र किती आहे, मार्केटमध्ये होणारी सोयाबीनची आवक किती आहे, सोयाबीनची निर्यात आणि सोयाबीनचं जे काय उत्पादन आहे यावरती प्रामुख्याने अवलंबून असतात। याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या गणितावरती त्या ठिकाणी देशातील सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी ठरत असतात। याशिवाय आपण जर का पाहिलं तर सोयाबीनचं उत्पादन अमेरिका आणि ब्राझील यासारख्या देशांमध्ये त्या ठिकाणी घेतलं जातं, तर चीन हा सोयाबीनचा सर्वात मोठा आयातदार देश आहे। बघा, गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी 6,000 रुपयाच्या खाली यायला तयार नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे। गेल्या 3 वर्षात सोयाबीनच्या बाजारभावाने यावर्षी सर्वात मोठा उच्चांक त्या ठिकाणी घटला आहे आणि यावर्षी सोयाबीन तब्बल 8,500 रुपये दराने त्या ठिकाणी विकले गेले। शिवाय सोयाबीनचा पेराही यावर्षी त्या ठिकाणी फारच कमी होता। राज्यामध्ये सलग 3 महिने अतिवृष्टी झाली आणि यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेतीचं नुकसान झालं। यामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल या विभागातील प्रमुख सोयाबीन उत्पादक जिल्हे त्या ठिकाणी पाण्याखाली होते। यामुळे सोयाबीन पीक जे काय पीक आहे ते पूर्णपणे वाया गेलं। त्यात पेरणी ही कमी असल्यामुळे राज्यामध्ये सोयाबीन टंचाईचं संकट त्या ठिकाणी आता निर्माण झालं आहे आणि यामुळे बाजाराने यावर्षी 8,000 रुपयाचा टप्पा देखील पार केला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने यावर्षी सोयाबीनला 5,328 रुपयांचा हमीभाव दिला आहे। त्यामुळे येत्या 15 तारखेपासून सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुद्धा सुरू होणार आहे। परंतु खुल्या मार्केटमध्ये तसंच बाजार समितीमध्ये देखील सोयाबीनचे सरासरी बाजारभाव हे 4,700 ते 4,800 रुपयापर्यंत पोहोचले आहे आणि ही खरेदी एकदा सुरू झाली की शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन हमीभावाने विकतील, परंतु नंतरच्या काळामध्ये खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढून जातील। बघा, याशिवाय सोयाबीन प्रोसेसिंग प्लांट्स असतील याच्याकडून देखील सोयाबीनला चांगली त्या ठिकाणी चांगली मागणी आहे आणि दरही त्या ठिकाणी चांगला मिळत आहे। यंदा सोयाबीन त्या गाळप आहे ते त्या ठिकाणी कमी होणार असून यातून निर्माण होणारे जे काही सोयाबीन आहे ते देखील त्या ठिकाणी कमी उत्पादित होणार आहे। त्यामुळे सोयाबीनचे भाव देखील कडाडतील असा अंदाज बाजारभाव अभ्यासकांनी त्या ठिकाणी व्यक्त केला। त्यामुळे मुख्य करून सोयाबीनवरूनच त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती ठरवले जातात। त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावात मोठी हालचाल त्या ठिकाणी सुरू आहे। कारण की कुक्कुटपालन करणारे जे काही शेतकरी आहे किंवा पशुपालक जे काय आहे ते खाद्यासाठी सोयाबीनवरती अवलंबून असतात आणि तसंच भारतामध्ये आणि भारताबाहेरील देशामध्ये सोयाबीनचा वापर हा मुख्यत्वेकरून पोल्ट्री उद्योगासाठी त्या ठिकाणी होत असतो आणि पोल्ट्री उद्योगांकडून सोयाबीनला आता सध्या चांगली मागणी असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनचे त्या ठिकाणी दर जे आहे ते त्या ठिकाणी चांगले मिळू शकतात। बघा, आता याशिवाय सोयाबीनचा जो काही सर्वात मोठा उत्पादक देश आहे अमेरिका, त्याच्यानंतर ब्राझील आणि सोयाबीनचा सर्वात मोठा आयातदार देश आहे चीन। आता या दोघांमध्ये चालू आहे व्यापारी युद्ध। आता वृत्तपत्रातील माहितीनुसार चीन यंदा अमेरिकेकडून सोयाबीनचा एकही दाणा त्या ठिकाणी खरेदी करणार नाही, त्यामुळे चीन भारताकडून सोयाबीन आयात करणार का असंही त्या ठिकाणी ऐकायला मिळत आहे। आणि असं जर का घडलं तर सोयाबीन आतापर्यंतच्या सर्वात उच्चांकी दरावरती त्या ठिकाणी यावर्षी असेल। शिवाय यंदा अतिवृष्टीमुळे 40,000 हेक्टरवरचं सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय आणि यामुळे उत्पादनात 15 ते 20% घट त्या ठिकाणी आली आहे आणि हा अंदाज सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने त्या ठिकाणी वर्तवलेला। त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यासह देशामध्ये सोयाबीनचा तुटवडा निर्माण होईल असं चित्र एकंदरीत दिसतंय। याशिवाय मध्य प्रदेश असेल, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख सोयाबीन उत्पादित राज्यामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी सोयाबीनमध्ये त्या ठिकाणी घट झाली आहे। एकंदरीतच ही अशी परिस्थिती जर का पाहिली तर त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव 9,000 रुपयांचा टप्पा देखील सहज पार करू शकते असा त्या ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्यात येतं आणि ही बाब शेतकऱ्यांसाठी खूप आनंददायक असेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर अजूनही सोयाबीन साठा शिल्लक असेल तर रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही सोयाबीनची विक्री करू शकता, जेणेकरून तुम्हाला सोयाबीन विक्री केल्यानंतर नफा आणि नफाच होईल।